पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी बातमी समोर येते। पुणे पोलिसांकडून आता बसची शास्त्रोक्त पडताळणी केली जाणार आहे। एसी बसमधून आवाज बाहेर जातो का नाही याची आता पडताळणी केली जाणार आहे। बसमधून आवाज बाहेर जात नसल्याचं तपासातून आता स्पष्ट झालेलं आहे। पीडित तरुणीने आरोपीला प्रतिकार केला, मात्र बस वातानुकूलित बसमधून तरुणीचा आवाज हा बाहेर गेला नसल्याचं तपासातून स्पष्ट झालंय। बसमधून आवाज बाहेर येतो किंवा नाही याचा पोलिसांसह ध्वनी तंत्रज्ञानांनी स्वारगेट एसटी स्टँडमध्ये जाऊन पंचनामा केलाय। स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात 25 फेब्रुवारीला 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती। तरुणीने आरडाओरडा केला नाही का, तिचा आवाज कोणाला ऐकू आला नाही का असे प्रश्न उपस्थित केले गेले होते। यानंतर आता आरोपी विरोधात भक्कम पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांनी पडताळणी केली आहे। या गुन्ह्यात आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली असून सध्या तो येरवडा कारागृहामध्ये आहे। पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी ही मोठी अपडेट आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।